बायका आपल्या मोबाईलवरून त्यांच्या आईशी बहिणीशी एक एक तास बोलतात आणि शेवटी म्हणतात, चल ठेवते, आता उद्या निवांत बोलू. पोटात गोळाच येतो राव. नवरा, आज जेवायला काय बनवतेस? बायको, आमरस, चपाती, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचे भरीत, आळूच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोथिंबीर, खोबऱ्याची चटणी आणि मसाला ताक. नवरा, चटणी भाकर वाढ, पण असं मोदीसारखं गंडू नकोस. नवरा, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको, अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल. तू खुश, मी पण खुश. नवरा, 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रुपये आणि चल निघ. बायको, अहो रोज जाताना साड्यांचं दुकान लागतं, खूप छान साड्या लावलेल्या बाहेर, घेऊन या ना 2-4. नवरा, काही पण काय? त्या वाईन शॉपमध्ये किती छान छान बाटल्या लावलेल्या दिसतात, मी कधी म्हणतो का कधी. नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते. जेवण झाल्यावर नवरा उठला आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले. बायको नवऱ्याकडे रागाने पाहत म्हणाली, केला ना इज्जतीचा कचरा. आपण आपल्या घरी नाही आहोत, बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत. नवरा, कुठे गेली होतीस? बायको, रक्तदान करायला. नवरा, हे बरोबर नाही, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात, डिअर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे? तुमचे उत्तर इथे महत्वाचे नसते, तर महत्वाचे असताना तुमच्या हृदयाचे वाढणारे धोके, तेव्हा हृदयाच्या धोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. बायको, तुम्ही मला कधी सोनं, हिरे किंवा मोती का नाही देत हो? नवरा, तिला जमिनीवरची माती उचलून देतो. बायको, रागात हे काय? नवरा, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती. नवऱ्या गेल्या 3 दिवसांपासून उपाशी आहे. 13 वर्ष केस चाली, तरी पण कोर्टाला कळले नाही की सलमान दारू प्याला होता की नाही. आणि आमच्या बायका नुसतं फोनवर हॅलो म्हटलं तरी कमी प्या आणि लवकर या घरी असं म्हणतात. एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले. बायको, काय आहे? नवरा, या 2 वायरीपैकी एक धर जरा. बायको, हां धरली. नवरा, काही जाणवलं का? बायको, नाही. नवरा, अच्छा, म्हणजे करण दुसऱ्या वायरमध्ये आहे, सोड आता.